गाडी पण परचेस करताय, कोणती गाडी घेताय? ऍक्च्युली 1.5 वर्षाखाली एक गाडी घेतली होती इथूनच, पल्सर 220. ओके, चांगला सर्व्हिसिंग म्हणजे चांगला सर्व्हिस आहे, आवडली मला गाडी. आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम आलेला नाही, त्यामुळे मी अजून एक नवीन गाडी घेण्यासाठी आलो इथूनच. अरे वा. आणि चांगली सर्व्हिस भेटली यांच्याकडून, खरंच खूप चांगली आवडली. नक्की घेऊन जाईल इथूनच. अरे नमस्कार युट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुमची खूप रिक्वेस्ट होती, कारण की तुम्ही मला म्हणत होता की मॅडम तुम्ही नेहमी आपल्याला 4 व्हीलर दाखवतात, तर मला 2 व्हीलरचा पण व्हिडिओ घेऊन या. तर मित्रांनो, मी तुमच्या पसंतीच्या आणि तुम्हाला आवडेल अशा 2 व्हीलर घेऊन आलेल्या, प्रत्येक ब्रँडच्या तुम्हाला मी 2 व्हीलर देणार आहे. इथे तुम्हाला ऍक्टिवा 4G 5G ह्या सगळ्या ब्रँडच्या असणार आहेत. आपल्याकडे ज्युपिटर असणार, अवरेज वाल्या गाड्या असणार आहेत. तुम्हाला ह्या सगळ्या ब्रँडच्या मी तुम्हाला गाड्या देणार आहे मित्रांनो. आणि ह्या गाड्या घ्यायला यायचं राजेंद्र मोटर्स मध्ये. आणि तुम्हाला हे लोकेशन तर मी सांगणारच आहे, त्याच्या आधारावर जाणून घेऊ इथला ऍड्रेस. सर नमस्ते. सर नमस्ते सर. 2 व्हीलर भरपूर असा स्टॉक आणलेला आहे ह्या वेळेला. तुम्ही भरपूर स्टॉक मध्ये गाड्या आहेत, मी आता पाहिले. सिनेमॅटिक मध्ये पण आपले व्ह्युअर्स बी पाहतायत. तर सर, ह्या गाड्यांची डील डिटेल्स तर आपण सांगणारच आहोत आपल्या व्ह्युअर्सला. तर इथला ऍड्रेस काय राहणार आहे सर? मॅडम, राटणी नाका वस्ती आणि त्याच्या बाजूला एक कोकणे चौक म्हणून आहे. ओके, त्या ठिकाणी जरी आले तरी लोकेशन वरती तुम्हाला पत्ता मिळेल. एक इंटरनॅशनल स्कूल आहे. ओके, हा SNBP इंटरनॅशनल स्कूल जवळ. तुमच्याकडे लोन फॅसिलिटी कशी आहे? लोन फॅसिलिटी मॅडम आमच्याकडे 2016च्या नंतरच्या ज्या 2 व्हीलर आहे, बाईक असो नाहीतर मोपेड गाड्या असो, ओके, त्याच्यावरती लोन मिळतं. तर डाऊन पेमेंट कमीत कमी 15 ते 20 हजारापर्यंत पाहिजे. ओके, IDFC बँक आहे आपल्याकडे सेवेमध्ये, तर ती लोन देते तुम्हाला. 1 तासामध्ये लोन होऊन जातं. ऍड्रेस पिंपरी चिंचवडचा पाहिजे. जर नसल पिंपरी चिंचवडचा ऍड्रेस, पुण्याचा ऍड्रेस, तर बाहेरचा जर ऍड्रेस असेल व्यक्तीचा ओके, लोन करणाऱ्या, तर त्याचं रेंट ऍग्रीमेंट पाहिजे आपल्याला. ओके. तर लगेच लोन होऊन जातं 1 तासामध्ये. आणि सर, गाडी घेतल्यानंतर तुम्ही कस्टमरच्या नावावरती गाडी किती दिवसात करता? एक 12 ते 15 दिवसामध्ये गाडी ट्रान्सफर करून देतो. ओके, इन्शुरन्स सहित गाडी ट्रान्सफर करून. आणि सर, लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्रामध्ये आहे की पुणे सिटी साठीच आहे? नाही, फक्त पिंपरी चिंचवड पुण्यासाठी. ओके. आणि काय डॉक्युमेंट लागतील सर तुम्हाला? डॉक्युमेंट आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक एवढ्या गोष्टी लागतात. त्याच्यावरती व्हेरीफाय केलं बँकेने की तुमचं लोन लगेच पास होऊन जाते 10 ते 15 मिनिटांमध्ये. KYC केलं की लगेच लोन पास होऊन जाते. तर मित्रांनो, आता स्टॉक पाहायला सुरुवात करणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता जी माहिती देणार आता सर, नमस्ते. नमस्कार. भरपूर असा स्टॉक आणलेला आहे आणि मी आता मगाशीच पाहिलेला आहे, आपण सिनेमॅटिक मध्ये पण दाखवलेला आहे. तर आजची जी सुरुवात आपण करणार आहोत ज्युपिटर पासून, सर काय डील राहणार आहे? मग आपल्याकडं TVS कंपनीमध्ये ना 2019 ची ज्युपिटर आहे, सिंगल ओनर गाडी. 30,000 किलोमीटर झालेली गाडी एकदम नवीन आहे, काय खर्च नाही. गाडीचा इन्शुरन्स वगैरे सगळं चालू आहे. ती गाडी तुम्हाला 68,000 पर्यंत जाईल. विथ ट्रान्सफर करून देतो तुम्हाला. सिंगल ओनर गाडी. आणि सर, काय मान सन्मान? हो, होऊन जाईल बिंदास. 2016 ची ऍक्टिवा ही जाईल तुम्हाला 58,000 रुपयाला. ओके, गाडी चांगली आहे, गाडीला खर्च केलेला आहे. गाडी सिंगल ओनर आहे. शक्यतो आपण बऱ्याचशा गाड्या सिंगल ओनर परचेस करतो. कसं आहे, सेकंड ओनर जे गाडी घेतात त्यांना बी घेताना वाटतं की सिंगल एका माणसाने वापरलेली गाडी. आणि आपल्या 99% जे गाड्या आहेत ते लेडीज यूज असतात आणि शक्यतो 90% गाड्या आपल्या सोसायटी मधल्या असतात. आपण ते चेक करून घेतो आणि चांगल्या गाड्या असतात, वापरलेल्या यूज केलेल्या चांगल्या गाड्या. आणि टायर वगैरे सर, टायर वगैरे सगळं गाडीचं एकदम आपण चेक करूनच घेतो सगळं. तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल, तुम्हाला गाडी घेताना जर तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेतली, जर तुम्हाला काही गाडीमध्ये कमी वाटलं बाय चान्स, ते आपण करून देऊ फुलफिल. म्हणजे सपोज एखाद्या गाडीला आरसा नाहीये, आरसाच टाकून देऊ. ठीक आहे, आरसा देऊ आपण करून. पुढं काय मडगाट नाहीये, मडगाट टाकून देऊ. स्टील गार्ड नाही, स्टील गार्ड टाकून देऊ. असं काय असेल तर तुम्हाला सीट कव्हर पासून सगळं चेंज करून मिळेल. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस नाही, फ्री ऑफ कॉस्ट येते. तुम्ही बिंदास गाडी घेऊ शकता, असं काय नाही. ओके, चालेल सर. खूप चांगली सर्व्हिस तुम्ही ह्या वेळेला प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या युवर्ससाठी. सर नेक्स्ट सर, त्याच कंपनीची आपल्याकडे आता TVS ची क्लासिक मध्ये आहे. दोन्ही पण क्लासिक आहे. ही 18 ची, ही पण तुम्हाला 58,000 रुपयाला जाईल. ही पण गाडी सिंगल ओनर गाडी आहे. चालेल. नेक्स्ट आपल्याकडे बेस मध्ये ज्युपिटर आहे. ही गाडी 2000 आपल्याकडे 18 ची, ही जाईल तुम्हाला 60,000 रुपयाला विथ ट्रान्सफर. आणि आपल्याकडे रेड कलर मध्ये 3 वेस्पा आहेत. तिन्ही गोलबत्ती, तिन्ही VIP नंबर, तिन्ही सिंगल ओनर आहेत. आणि त्यातली एक जी गाडी आहे 0054 नंबर, ती गाडी 2019 ची, ती जाईल तुम्हाला 75,000 रुपये. आणि बाकीच्या जे 2 गाड्या आहेत, 9009 आणि 17 नंबर, ती 2017 ची, ती जाईल तुम्हाला 68,000 पर्यंत जाईल. ओके.
आणि सर लोन काय किती पर्सेंटेज कराल त्या गाड्यांवरती? लोन किती पर्सेंटेज कराल त्या गाड्या? लोन करायचं असेल तर तुम्हाला ते त्याच्यामध्ये कमी करून भेटल. लोनची प्रोसेस फार सोपी आहे. फक्त 1-1.5 तासाची प्रोसेस आहे. फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन या पिंपरी चिंचवड पुण्यामधलं, ते होऊन जाईल लोन तुमच्या नावावरती. चालेल सर. नेक्स्ट आपली वेस्पा. नेक्स्ट ही 2019 ची वेस्पा आहे. ही जाईल तुम्हाला 75,000 मध्ये, विथ निगोशिएबल होऊन जाईल. चालेल सर. 17ची ऍक्टिवा 3G मध्ये, सिंगल ओनर गाडी आहे, गाडी चांगली. ही जाईल तुम्हाला 52 पर्यंत जाईल गाडी. 18ची 5G डिजिटल मीटर वली, ही जाईल तुम्हाला 65 पर्यंत. सेम 18ची आहे पण कलर वेगळा आहे, व्हेरियंट वेगळा आहे. तेच डिजिटल मीटर वली 2019 ची, ती 68 पर्यंत जाईल. ऍक्टिवा आपल्याकडे ऍक्टिवा मध्ये भरपूर स्टॉक आहे. ही 16ची आहे, 16, 17 आणि ही पण 16. 16ची 55,000 रुपये दोन्ही, आणि ही 17ची तेवढंच रेट दोन्ही पण, म्हणजे 55. तिघांचा पण 55,000 रुपये. ओके, म्हणजे चॉईस असणार आहे. व्हाईट कलर घेऊ या रेड कलर घ्या, नाही तर मग ग्रीन. फक्त एकाच वर्षाचा फरक आहे, जास्त नाही. 2 16 आणि 1 17 बस. तुम्हाला आपण अवेलेबल करून देऊ. ओके. आणि चालली किती सर? चालली अराउंड म्हणजे 40-45K अराउंड, तसं 30-35K. आपण जास्त रनिंग वाल्या गाड्या घेऊ. कंडिशन कडक कंडिशन मध्ये. अजून एक मी तुम्हाला ऍक्टिवा देते मित्रांनो. ऍक्टिवा भरपूर यांच्याकडे स्टॉक मध्ये आहेत, बघून घ्या एकदा सिनेमॅटिक मध्ये. तुम्हाला असा स्टॉक एकदम भरगस्त दिसणार आहे मित्रांनो. तर सर ह्या ऍक्टिवाची काय डील देता? ही गाडी आपल्याकडे आत्ताच काल आलेली 125 मध्ये ऍक्टिवा, लेटेस्ट व्हेरियंट आहे, 2022 ची. ही गाडी फक्त 20,000 चाललेली आहे. पार एकदम टायर पासनं ते तिचं बॉडी फिटिंग पर्यंत एकदम सगळं ओके मध्ये. सिंगल ओनर गाडी, ती तुम्हाला 75,000 रुपयाला भेटेल. आणि लोन करायचे फक्त 20,000 रुपये डाऊन पेमेंट घेऊन या, तुम्हाला आरामात लोन करून देतो पुणे पिंपरी चिंचवड मध्ये. चालेल सर. नेक्स्ट आपली ही गाडी 2015 ची आपली FZ आहे, MSC 40 पनवेल पासिंग गाडी. ही जाईल तुम्हाला 50,000 रुपयाला. मान सन्मान होईल, गाडी कमी करून देईल तुम्हाला, ट्रान्सफर पण करून देणार. ट्रान्सफरची अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. RTR आहे 160 वाली, 160 cc. ही 2014 ची. ही गाडी तुम्हाला जाईल 45,000 मध्ये, विथ निगोशिएबल. आणि शाईन त्याच्या बाजूला आपल्याकडे आली आहे होंडा कंपनीची शाईन आहे, SP मॉडेल मध्ये, 2017 ची, 60,000 रुपयाला. गाडी चांगलेली. आणि त्याच्या बाजूची जी प्लॅटिना आहे ती 2022 ची, 22 लेटेस्ट कलेक्शन मधली, 20,000 चाललेली. टायर वगैरे सगळे एकदम बटन स्टार्ट मॅकव्हील गाडी. ती जाईल तुम्हाला फक्त 62,000 रुपयाला. पाणी ऍव्हरेज काय देते सर? ही गाडी ऍव्हरेज तुम्हाला 40 to 45 किलोमीटर पर आवर देते. 40 ते 45 किलोमीटर तिचं हे. 2022 मॉडेल आहे, 2 वर्ष जुनी आहे फक्त. चालेल. आपल्याकडे पल्सर 2013 ची आहे, 58,000 रुपयाला. गाडी चांगली. त्याच्यानंतर सुझुकीची जिक्सर आहे आपल्याकडे, ती 14 ची आहे, ती जाईल तुम्हाला 55,000 रुपयाला. 14चं. चालेल. ही स्पोर्ट बाईक मध्ये आपल्याकडे गाडी आहे, ती आहे जावा, सिंगल ओनर गाडी, 18,000 चाललेली. आणि VIP नंबर वाली गाडी आहे, आणि एकाच माणसाने वापरलेली गाडी, 2019 ची, 18,000 किलोमीटर चाललेली. ही जाईल तुम्हाला 1,40,000 रुपयाला, विथ निगोशिएबल. चालेल सर. नेक्स्ट ही नवीन कलेक्शन मधली आलेली आपल्याकडे, जे ज्युपिटर आहे नवीन, म्हणजे पेट्रोल फ्युल जे टँक पुढे आहे, त्या कलेक्शन मध्ये 2022 ची गाडी आहे. ही तुम्हाला 85च्या दरम्यान जाईल, कमी जास्त होईल, विथ ट्रान्सफर करून देऊ. चालेल सर. आपली रेड कलर मध्ये ज्युपिटर आहे, ही 2019 ची आहे, 60,000 रुपयाला. 60,000ला सर. आता जेवढी सांगितलेली रक्कम तुम्ही आहेत, निगोशिएबल तर करणार? बिंदास. कोणतंही कस्टमर असेल, डाऊन पेमेंट तुम्हाला 20,000 करावंच लागेल, मिनिमम 20,000 रुपये करावं लागेल. आणि ते ट्रान्सपोर्टचे काय एक्स्ट्रा चार्जेस वगैरे? ट्रान्सफरचे तसे तर आपण 2,500 रुपये घेतो, विथ इन्शुरन्स ट्रान्सफर करून. तुम्हाला सगळं आपण म्हणजे एकदम कॉम्बो मध्ये करून देणार. फार सगळं ट्रान्सफर आणि गाडीची किंमत एकत्र करून कमी जास्त करून सांगून देणार, एकदम फायनल प्राइस. चालेल सर. अजून काय स्टॉक मध्ये? अजून नवीन आहे आपल्याकडे स्टॉक, या दाखवतो तुम्हाला. EV मध्ये पण तुम्हाला गाडी देतो. आपल्याकडे एक चेतक आहे बजाजची, 2022 ची गाडी आहे. ती रनिंग तिची 20,000 आहे. गाडी सिंगल ओनर विथ डबल चावी, इन्शुरन्स चालू आहे तिचा 29 पर्यंत इन्शुरन्स चालू आहे. आणि परत तिचे टॅक्स इनवॉइस आहे आपल्याकडे, सर्व्हिसिंग आताच केलेली आहे. गाडी एकदम बेस्ट आहे. गाडी ती तुम्हाला जाईल फक्त 80,000 रुपयाला. चालली किती सर? गाडी फक्त चालली 19,900 किलोमीटर झाली. आपण राऊंड करून एकदम 20,000 सांगितली. आणि बॅटरी बॅकअप सर किती मिनिटात? बॅटरी बॅकअप हिचं 3 तासात अराउंड 75 किलोमीटर चार्जिंग होती. आणि कमीत कमी 5.5 तास चार्जिंग केल्यावर ही 100 किलोमीटर जाईल, एवढी रेंज धरती गाडी. आणि किती युनिट जातात सर मग? गाडी युनिट ही कमीत कमी 3 ते 4 युनिट जातात इलेक्ट्रिकचे. तिचं आपल्याकडे चार्जर वगैरे सगळं हँडसेट आहे. सगळं आपण ओनर कडनं घेऊन ठेवलेलं आहे. गाडी एकदम चांगली आहे.
आणि MH14 रजिस्टर मध्ये पासिंग येते. ओके. 22 ची गाडी सिंगल ओनर. देणार कितीला डायरेक्टली? ही गाडी तुम्हाला 80,000ला ट्रान्सफर करून भेटेल. गाडी एकदम चांगली. तर सर ही गाडी नवीन शोरूमला घ्यायला गेल्यावर किती झाली? नवीन ही चेतक जर बजाजची तुम्ही आता घ्यायला गेले, आता यंगस्टर मध्ये कसं आहे, ही गाडी सगळ्यांना आवडते, खास कर मला पण ती गाडी आवडती. बरोबर. पण आता मी तर मला आता जमत नाही, म्हणजे ते चालवत नाही आपण गाड्या. मग त्याच्यामुळं ती गाडी आहे ना, आता जर तुम्ही नवीन शोरूमला घ्यायला गेले बजाज चेतकला, ती तुम्हाला ऑन रोड कसं 1,30,000, त्याच्यात 2 व्हेरियंट आहे, अर्बन आहे आणि एक दुसरी एक आहे. ओके. ते तुम्हाला 1,30,000 ते 1,40,000, 45 असं 45 पर्यंत जाते ती गाडी. मला चालू वगैरे सगळं गाडी करून दाखवतो. फक्त एका क्लिक वरती चालू होती गाडी. आपण चालू केलेली आहे गाडी. तुम्ही किलोमीटर बघू शकता. आता 65 किलोमीटर म्हणजे जी चार्जिंग झालेली, आता ही 65 किलोमीटर जाऊ शकते. आणि आता जी तुम्ही किलोमीटर बघू शकता 19,900 किलोमीटर झालेली आहे. ओके. गाडी चांगली आहे, बिंदास घ्या. चावी आपल्याकडे ही एक सिंगल चावी आहे. आपल्याकडे अजून दुसरी चावी आहे. दोन्ही चाव्या दोन्ही चाव्या आहेत आपण ओनर कडनं घेतलेल्या आहेत. चार्जिंगच्या सॉकेट घेतलंय, चार्जिंग पण घेतलीये, पेपर वर्क सगळे घेतलेत. फार टॅक्स इनवॉइस पासून सगळे आपल्याकडे गाडीचं. पेपर बाबतीत काहीच कचकच नाही. ओके. तर मित्रांनो एक चेतक आलेला आहे यांच्याकडे, छोटा चेतक. तर एकदम चांगल्या आणि ह्याच्या बजेटमध्ये तुम्हाला अजून प्राइसिंग पण ह्याच्यामध्ये निगोशिएबल करून दिले, विथ तुम्हाला चार्जर वगैरे सगळं, टायर वगैरे एकदम न्यू टाकाटक मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. जशी शोरूम मध्ये गाडी तुम्हाला भेटून जाते तशाच ह्याच्यामध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे मित्रांनो, एकदम चांगल्या कंडिशन. चावीचं नाही, हिला डायरेक्ट सेन्सर टू सेन्सर आहे गाडी. आपण फक्त हिला फक्त एक बटन आहे, ते फक्त क्लिक केलं आणि तिथे एक बटन आहे, ते फक्त चालू केलं की ती गाडी ऑटोमॅटिक चालू होती. ओके. आणि ब्रेक दाबून डी दाबायचा म्हणजे तुम्ही गाडी आरामात चालू शकता. आणि बंद करताना फक्त 2दा प्रेस करायचं, ऑटोमॅटिक बंद होती. हँडल लॉकला फक्त दाबून ठेवायचं 3 सेकंड, ते ऑटोमॅटिक हँडल लॉक. ओके. जर मित्रांनो ही चावी पाहिली ना तर असं वाटतं की 4 व्हीलरची चावी आहे. मी बघत आता बटन दाबल्यावर गाडी चालू झाली इकडे. एकदम तुम्हाला बटन मध्येच तुम्हाला ही गाडी भेटून जाणार. तर सर नेक्स्ट आपल्याकडे ही एकदम लेटेस्ट व्हेरियंट मधली फक्त 6 महिने जुनी 2024 ची गाडी आहे. ओके. MH12 मध्ये रजिस्टर आहे. 3,000 किलोमीटर झालेली गाडी, सिंगल ओनर, इन्शुरन्स चालू आहे, 2 चाव्या, अख्खा फुल किट आहे गाडीचं. ओके. ही आपण प्राइस कोट केली, जी फक्त 89,000 किलोमीटर, 89,000 प्राइस कोट केली ही गाडी. सिंगल ओनर गाडी, 3,000 चाललेली गाडी, एकदम नवीन व्हेरियंट आहे. वापरतच नाही ती गाडी, वापरत नाहीये गाडी. आता ही नवीन गाडी तुम्हाला कस्टमरने कसं काय दिलं इतक्या म्हणजे कमी चाललेली गाडी? ते ऍक्च्युली जे कस्टमर होते त्यांचं ऍक्च्युली ट्रान्सफर झालेलं आहे. ओके. ते आता बेंगलोरला शिफ्ट झालेत, त्यांच्यामुळे त्यांनी सगळं पेपर व आम्हाला ती गाडी दिलेली आहे. मग आपण ती सेल करणार आहे. आपली प्राइस आहे 89,000 मध्ये भेटेल तुम्हाला. चालेल सर. नेक्स्ट ही आपल्याकडं 40,000 चाललेली एंटर TVS सिंगल ओनर गाडी, ही 2021 ची. ही जी प्राइस आपण कोट केली आहे 75,000 आपण कोट केलेली आहे. आपण कमी जास्त करून देऊ त्या गाडी. जस्ट लेटेस्ट आलेली गाडी काय झालेली? लेटेस्ट आलेली गाडी आपल्याकडे हिरोची. ही गाडी आहे हिरोची एक्स्ट्रीम गाडी, सिंगल ओनर गाडी विथ डबल की, MH14 मध्ये गाडी आहे. ओके. गाडी एकदम बेस्ट आहे आणि 47,000 किलोमीटर चाललेली गाडी. आणि गाडीचा पिकअप म्हणजे एकदम स्पोर्ट बाईकचा फील देते. बरोबर. एकदम हिरो कंपनीमध्ये तुम्हाला स्पोर्ट बाईकचा फील घ्यायचा तर ही गाडी घ्यायला काय हरकत नाही. 20,000 रुपये घेऊन या, डाऊन पेमेंट करून भेटेल. आणि गाडीची आपण प्राइस कोट केली ती आहे 65,000 ओनली. ओके. त्याच्यात कमी जास्त होऊन जाईल. ओके. लोन करून द्यायला गाडी? हा, लोन पण करून भेटेल तुम्हाला. येताना 20,000 रुपये? हा, येताना फक्त 20,000 रुपये घेऊन या, गाडी घेऊन जावा. तर युट्यूब फॅमिली, इथे आता कस्टमर आलेले आहे, आपण थोडं त्यांचा पण रिव्ह्यू घेऊ. आता एक कस्टमर आहे, आपण त्यांना विचारू. सर नमस्ते. सर राम राम. तर राजेंद्र मोटर मध्ये आपण आलेलो आहात आणि तुम्ही आता गाडी पण परचेस करताय. कोणती गाडी घेताय? मी ऍक्च्युली 1.5 वर्षाखाली एक गाडी घेतली होती इथूनच, पल्सर 220. ओके. चांगला सर्व्हिसिंग म्हणजे चांगला सर्व्हिस आहे इथला. ओके. आवडली मला गाडी. आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम आलेला नाहीये गाडीला. ओके. आणि त्यामुळे मी अजून एक नवीन गाडी घेण्यासाठी आलोय इथूनच. अरे वा, गुड. सरांचे चांगले संबंध आहेत, सर पण चांगले आहेत. ओके. आणि चांगली सर्व्हिस भेटली यांच्याकडून, खरंच खूप चांगलं. थँक्यू. आणि सर आज कोणती गाडी घेताय? मी परत पल्सर 220 बघतोय, कारण का मला ती चांगली भेटली आणि मला आवडती पल्सर 220. ओके. बाकीच्याही गाड्या आहेत छान. ओके. बघतो, ट्राय करतो आणि जी आवडली ती नक्की घेऊन जाईल, इथूनच घेऊन जाईल. अरे वा, गुड गुड. आणि आलेत कुठून तुम्ही? मी प्रॉपर नांदेडचा आहे. इथे शिक्षणासाठी आहे. मला इथे व्हेकल गरज होती, त्यामुळे अपडाऊन करण्यासाठी गाडी तर लागते. पुण्यामध्ये फार लागतच. आणि सर तुम्ही इकडे ऍड्रेस शोधत कसे काय आले इकडे? माझ्या मित्रांनी एक सजेस्ट केलं होता. सरांचे खूप चांगले संबंध आहेत त्यांच्याशी. बरोबर. म्हणून मी आवर्जून इथे आलो गाडी बघण्यासाठी. गाडी बघितली, आवडली, ट्रायल पण घेतला, सगळं चांगलं वाटलं, मगच घेतलं.
खूप छान छान. सर्व्हिस. तर मित्रांनो, खूप छान सर्व्हिस तुम्हाला इथे भेटते, ट्रान्सफर करण्याचं किंवा लोन फॅसिलिटी. आणि तुम्हाला ह्या गाड्या इतक्या कंडिशन मध्ये एकदम तुम्ही यायचंय, चावी लावायची आहे आणि गाडी रोडवर चालवायची, अशा कंडिशन मध्ये तुम्हाला इथे गाड्या भेटतात राजेंद्र मोटर्स मध्ये. हे आहेत आपले राजेंद्र मोटर्सचे ओनर. नमस्ते सर. तुम्ही मगापासून नव्हते, आपला व्हिडिओ शूट झाला आणि कस्टमर पण भरपूर येत आहेत. तुमचे कसं थोडं बाहेर काम चालू असतं, तुम्हाला मीटिंग वगैरे अरेंज करायला लागतात, बाहेर जातात तुम्ही. तुमच्या युट्यूब माध्यमामुळे आमच्याकडे जाहिराती माध्यमातून खूप आमच्याकडे कस्टमर येतात आणि आम्ही सुद्धा त्यांचा विश्वास जो आहे त्या विश्वासाला तडा न जाण्यासाठी तशा पद्धतीने आम्ही काम करतोय. बरोबर. खूप चांगली तुमची सर्व्हिस प्रोव्हाइड होते आपल्या लोकांसाठी. भरपूर असं छान लोक कमेंट असते, भरपूर चांगल्या कंडिशन मध्ये गाड्या असतात. थँक्यू सर, अशीच सेवा देत राहा तुम्ही आपल्या युवक लोकांना. आणि सर, आताच मी जस्ट व्हॉट्सअपला तुमचं स्टेटस चेक केलं, तर तुम्ही वाहन खरेदी विक्री अध्यक्ष झालेले आहात. कॉंग्रॅच्युलेशन सर तुमच्या. थँक्यू. कारण तुम्ही खूप समाजसेवक आणि खूप म्हणजे लोकांसाठी प्रयत्न करता. कारण लोकांच्या पर्यंत तुम्ही चांगल्या गोष्टी पोहोचवण्याच्या आणि चांगली सेवा पण तुम्ही अजून 2 व्हीलरची चालू करता, अजून तुम्ही 4 व्हीलर पण चालू केलेले आहेत. गेल्या आम्ही 25 वर्षापासून मी या व्यवसायात आहे. बरोबर. त्यावेळेस माझं वय 20च होतं. तेव्हापासून सुरुवात केली. सुरुवातीला आमच्याकडे 4च गाड्या होत्या. बरोबर. 4च्या 100 झाल्यात. आता आपण एक व्यवसायामध्ये एक विश्वास निर्माण केला. बरोबर. बरोबर. आणि त्या विश्वासाची आज ही पावती. कस्टमर हा नाराज नाही झाला पाहिजे. बरोबर. बरोबर. हे आम्ही महत्वाचं त्याच्यातून. चांगले सर, थँक्यू. अशीच सेवा करा आणि झालं पाहिजे, गाडीवर फिरलं पाहिजे. सगळ्यांची स्वप्न साकार व्हायला पाहिजेत मित्रांनो, आणि सगळ्यांचं स्वप्न साकार होणार. तुम्ही नक्की या, व्हिजिट द्या राजेंद्र मोटर्सला आणि तुमच्या स्वप्नाची गाडी घेऊन जा.